अगदी 5 मिनिटात तयार होणारी चमचमीत अशी अंडा भुर्जी या पद्धतीने तुम्ही करून पहा. खूप चविष्ट लागते. तर त्यासाठी खलबत्त्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा घरगुती काळं तिखट किंवा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धन पावडर, चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर टाकून याचं छान असं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने. आणि आता एका वाटीमध्ये 2 अंडी फोडून घ्यायची आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, कारण आपण वाटणामध्ये टाकलेलं होतं. अंडी छान अशी फेटून घ्यायची आणि पॅनमध्ये आता 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेल छान असं कडकडीत गरम झालं की आता हे बॅटर टाकून घ्यायचं आणि छान असं फेटून घ्यायचं. हे पहा या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि आता वरून बारीक करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आणि छान असं भुर्जीमध्ये मिक्स करून घ्यायचं. हे पहा या पद्धतीने. आवडत असल्यास थोडंसं या ठिकाणी पाणी टाकू शकता. ही भुर्जी तुम्ही भाताबरोबर, चपाती, पाव, ब्रेड बरोबर खाऊ शकता. खूप चविष्ट लागते. तर नक्की करून पहा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.